आणि आता या क्षणाची एक ब्रेकिंग न्यूज हाती येते ती म्हणजे ईडीनं महाराष्ट्रासह दिल्ली आणि आंध्र प्रदेशात एकूण 13 ठिकाणी छापे घातले आहेत। हे सर्व तीनही राज्यातले छापे 13 ठिकाणी एकाच वेळेला घालण्यात आलेत। प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट या अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचं कळतं। राजेश्वर एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड प्रकरणामध्ये ईडीकडून तपास सुरू आहे आणि त्याअंतर्गत ही सगळी कारवाई करण्यात आलेली आहे। जवळपास 1400 कोटींची रक्कम परदेशात वळवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि शेल कंपन्यांद्वारे मोठं मनी लॉन्ड्रिंग रॅकेट उघड करण्यात आलेलं आहे। 200 कोटी सहकारी संस्थांमधून 250 कोटी बुलियन ट्रेडर्स मार्फत फिरवल्याची माहिती मिळते। अनेक डमी डायरेक्टर्स, बनावट व्यवहार यासह अनेक धक्कादायक गोष्टी प्राथमिक तपासात समोर आल्यानंतर ईडीनं ही कारवाई केली। आतापर्यंत 58 कोटी 16 लाख रुपयांची मालमत्ता सुद्धा जप्त करण्यात आली आहे आणि यात मुख्य आरोपी आहेत रितेश जैन, त्यांच्यावर गंभीर आरोप सुद्धा ठेवण्यात आले आहेत। राजेश्वर एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड प्रकरणी ही सगळी ईडीनं तपास सुरू केलेला आणि त्या अंतर्गत महाराष्ट्र, दिल्ली, आंध्र प्रदेशसह 13 ठिकाणी ईडीनं छापे मारलेले आहेत। मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत अनेक ठिकाणी ईडीनं छापेमारी केलेली आहे। जवळपास 13 ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे। 1400 कोटींची रक्कम परदेशात वळवल्याचा आरोप यात आहे। साधारणपणे ईडी जेव्हा एखाद्या प्रकरणात लक्ष घालते त्यावेळेला 3-4 टप्प्यातून ते पैसे फिरवलेले जातात। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। ऋतिक, काय आणखीन माहिती आहे? नक्कीच एकंदरीत आपण बघतोय की मोठा दिलासा जो आहे तो या ठिकाणी मिळाल्याचं पाहायला मिळतंय। कथित जो महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा होता त्या प्रकरणातून रोहित पवार यांना हा मोठा दिलासा। ऋतिक, मी तुला थोडंसं थांबवतो। एक बातमी आहे ती महाराष्ट्र, दिल्ली, आंध्र प्रदेशात ईडीनं छापे घातलेत। 1400 कोटी रुपयांची संपत्ती ही परस्पर परदेशात फिरवली गेली अशा प्रकारची प्राथमिक माहिती आहे। याबद्दल काही माहिती आहे? नक्कीच सर, मुंबई झोनल जे डिपार्टमेंट आहे त्यांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। ईडीचं महाराष्ट्र जे आपण बघितलं तर महाराष्ट्र असेल, दिल्ली, आंध्र प्रदेश या ठिकाणी 13 ठिकाणी छापे मारलेले आहेत। प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट जे आहे त्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे। प्रायव्हेट लिमिटेड प्रकरणात हे ईडीकडून तपास करण्यात येतो आणि त्याच अंतर्गत 1400 कोटी रुपयांची रक्कम जी आहे ती आपण बघतोय की परदेशामध्ये वळती करण्याचा असा आरोप या कंपन्यांवरती आहे। शेल कंपन्यांमध्ये मनी लॉन्ड्रिंगचे हे मोठं रॅकेट पाहायला मिळतं आणि त्याच अंतर्गत या ठिकाणी 13 छापे जे मारलेले आहेत आणि आतापर्यंत जवळपास 58.16 कोटींची मालमत्ता या ठिकाणी जप्त करण्यात आली आहे। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।